जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर। नक्षलवाद आणि शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट। कायद्याचा दुरुपयोग होण्याची विरोधकांकडून भीती व्यक्त। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मवियाची गरज नाही। संजय राऊतांचं अतिशय मोठं विधान। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव असल्याचाही दावा। विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली। परबांकडून देसाईंचा गद्दार उल्लेख तर देसाईंचा शिवराळ भाषेत परबांवर पलटवार। बघून घेण्याची दिली धमकी। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस। खुद्द दिली जाहीर कबुली। नोटीसला उत्तर देणार असल्याची शिरसाट यांची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलै रोजी मीरा रोडचा दौरा करणार। जिथे विराट मोर्चा निघाला होता त्या मीरा रोडमध्ये कुठली घोषणा करणार याकडे लक्ष। पटक पटक के मारेंगे या वक्तव्यावर ठाकरेंना आव्हान देणारे भाजप खासदार निशिकांत दुबे ठाम। महाराष्ट्राचं योगदान मान्य करतो म्हणत घुमजाव। विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकाचा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंना धक्का। दुसऱ्यांदा घडल्याचं म्हणत सरदेसाईंकडून संताप। मासिक पाळी आली की नाही हे तपासण्यासाठी विद्यार्थिनींना निर्वस्त्र करणाऱ्या मुख्याध्यापिकेला अटक। शहापूरमधील प्रतिष्ठित शाळेतल्या घटनेचे विधिमंडळातही पडसाद। सर्वत्र संताप। छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल। सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार। तपासणी करणाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा। देहू रोड वगळता राज्यातील सगळे कॅन्टोन्मेंट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीनीकरणाला तत्वतः मान्यता। राज्य सरकारकडून संरक्षण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी निर्णय पाठवला जाणार। गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून जाहीर। भाजप आमदार हेमंत रासनेंच्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा। अभिनेते प्रकाश राज, राणा दग्गूबत्ती, विजय देवरकोंडा, श्रीमुखी, लक्ष्मी मांचूसह 29 अभिनेते सेलिब्रिटींवर हैदराबादमध्ये गुन्हा दाखल। सट्टेबाजीच्या ॲपशी संबंधित प्रकरणात कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।